3, 2, 1. गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल स्कूल ट्यूटर. या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की बेस्ट डेमो टॉपिक्स इंग्लिशसाठी बेस्ट डेमो टॉपिक कुठले आहेत. तर आपण आज PRTसाठी बघणार आहोत की बेस्ट डेमो टॉपिक PRTसाठी कुठले आहेत. तर फर्स्ट आहे, आपण फर्स्ट आणि सेकंडसाठी बघूया. फर्स्ट आणि सेकंडसाठी बेस्ट टॉपिक आहे सेंटेन्स. व्हॉट इज सेंटेन्स. हा एक खूप चांगला टॉपिक आहे ज्यावर तुम्ही डेमो प्रिपेअर करू शकता. सेकंड आहे नाउन, ज्यावर तुम्ही डेमो प्रिपेअर करू शकता. नाउन. थर्ड प्रोनाउन. फोर्थ ॲडजेक्टिव्ह अँड फिफ्थ इज वर्ब. या 3 ते 4 असे टॉपिक्स आहे, 4 ते 5 टॉपिक्स आहे ज्यावर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे डेमो प्रिपेअर करू शकता. आणि हे असे टॉपिक्स आहे जे तुम्हाला 100% सिलेक्शन देऊ शकते. त्यानंतर आहे की पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आपण काय एक्सप्लेन करायला पाहिजे. तर लहान मुलं असतात, फर्स्ट आणि सेकंडचे मुलं, यांना नाउन खूप चांगल्या प्रकारे तुम्ही समजावून देऊ शकता. आणि डेमोसाठी हे एक खूप चांगला टॉपिक आहे की पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये तुम्ही नाउन घ्या आणि नाउनबद्दल सांगा. आणि नाउनबद्दल एक खूप चांगल्याने लेसन प्लॅन प्रिपेअर करा आणि त्या प्रकारे तुम्ही डेमो देऊ शकता. त्यानंतर आहे सेंटेन्स. सेंटेन्स पण हा एक छान टॉपिक आहे ज्याच्यावर तुम्ही डेमो प्रिपेअर करू शकता. डेमो प्रिपेअर करताना काही गोष्टी, छोट्या गोष्टी आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. ते मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार की डेमो प्रिपेअर करताना, डेमोसाठी प्रिपेअर करताना कुठल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे आणि असे कुठले क्वेश्चन्स रोज होत असते जे तुम्हाला विचारले जाऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट आहे, आता मी सांगितलं आहे फर्स्ट अँड सेकंडबद्दल. थर्ड आणि फोर्थबद्दल बोललं गेलं तर थर्ड आणि फोर्थबद्दल बेस्ट आहे की पार्ट्स ऑफ स्पीच, पूर्ण पार्ट्स ऑफ स्पीच तुम्ही एक्सप्लेन करू शकता. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब असे. आणि त्यानंतर सेकंड आहे की नाउन अँड इट्स काइंड. नाउन आणि त्याचे काइंड्स प्रिपेअर करू शकता, यावर डेमो प्रिपेअर करू शकता. किंवा प्रोनाउन, काइंड्स ऑफ प्रोनाउन. आणि थर्ड इम्पॉर्टंट टॉपिक आहे की हा एक चांगला टॉपिक असू शकतो डेमो देण्यासाठी, तो आहे सेंटेन्स अँड इट काइंड किंवा काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. हा एक खूप चांगला टॉपिक आहे की ज्यावर तुम्ही डेमो प्रिपेअर करू शकता. आणि काइंड्स ऑफ सेंटेन्सेस समजवण्यासाठी सुद्धा खूप इझी आहे आणि खूप चांगलं प्रिपेअर याच्यावर डेमो बनवू शकते. मी 1 ते 2 दिवसात माझा डेमो प्रिपेअर करेल आणि त्याचा व्हिडिओ अपलोड करेल, तर तो नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.